तिकडे जाऊ ते ओके आहे का? 2 वाजता यासाठी असेल की कारण ते बुलेटिन हिट होतं ना त्यावेळी, ते यासाठी म्हटलं असेल कोणी की बुलेटिन हिट होतं त्यावेळी आता कमर्शियल चालू केलं नाही. मी काही नाही, ह्यांनी यांना कोणीतरी सांगितलं, मी नाही. वेगळे पण जाणवलं दौऱ्यामध्ये. सर तुमची तब्येत पण ठीक नाही वाटतं माझं अजून मध्ये ऑपरेशन झालं हे मागे शांतरा मागे थोडं मागे कार्यकर्ते मागची बडबड बंद करा. मध्ये जरा माझं एक या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझा हात फ्रॅक्चर झाला होता. आत्ताच म्हटलं मी संकट येणार त्यावेळेला हातात भांगरून येतो. त्याला एक माझा हे इथे माझं फ्रॅक्चर झालं, त्याच्यानंतर 3-4 महिने गेले. त्याच्यानंतर एक माझा पायाचं एक ऑपरेशन झालं. हिप जॉईंटला नाही झालं माझं, कंबर पण आहे. त्याच्यामुळे ते जरा थोडंसं म्हणजे आता अजूनही फिजिओ होतोय. काल मला वाटलं असं की मला गाडीतनं उतरून परत चढणं मला शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मी अगोदर नाशिकवरनं निघतानाच मी मेसेज दिले होते की मला गाडीतनं उतरणं शक्य नाही. त्याच्यात मी काय झालं की त्या पुढे औषध घेतलं होतं, त्याच्यामुळे औषधामुळे मला ग्लानी पण होती आणि त्या ग्लानीमध्ये जरा थोडंसं काय म्हणतात त्याला श्रीकृष्ण बोलल्यावर ग्लानी महिन्याभर जरा आज सकाळी पण मी ही पॅटर्नच बसतो. तरी तुम्ही बाय सरफेस आहे कसं आहे म्हणजे फ्लाईट म्हणजे कमीत कमी प्रवास नाशिक होतं ना मध्ये, त्याच्यामध्ये नाशिक होतं ना, नाशिक होतं मग निघतात. तरी तुम्ही आता आज दुपारचा काय कार्यक्रम माझा अटकला की कोणा काल संध्याकाळी कार्यकर्त्यांनी खूप तयारी केली होती, जवळपास 1-1.5 तास. कसं आता नाही झाला. तयारी केली होती, परंतु माझ्याकडनं आधीच मेसेज गेले होते. सुरू करा. हो, नाशिकमध्ये त्याच्यानंतर मग आज तिथे तिथून परत पुणे, एकंदरीत काय नेमकं डोक्यात काय आहे? डोक्यात काय काही नाही आहे. मला एक तर निवडणुका काय आपल्याकडे येत असतात, जात असतात, ते काही चालू असतात. परंतु आता गेली 2 वर्षामध्ये कुठे काही फिरता नाही आलं, काही करता नाही आलं, बाहेर जाता नाही आलं. काही सगळ्यांना बैठकीला आपल्या मेळाव्याला बोलवणं हे पण थोडंसं सही ठीक नव्हतं या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर. तर आता हळूहळू मला असं होतं एकदम, त्यामुळे बाहेर पडलो. आमचे दिलीप धोत्रे त्यांनी सांगितले की आपण मराठवाड्यातल्या आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा, तो मेळावा म्हणून बाकी काय चाललंय? महाराष्ट्र तब्येत काय म्हणते? आमच्यापेक्षा तुम्हाला बिघडून आले तुम्ही. जे काय चाललंय ते योग्य असं वाटतं का? जे काय चाललंय राजकीय असेल, सगळं एसटीचा संप सुरू आहे, अनेक पेपर फुटत आहेत, अनेक लोकांना अटक होत. असं हे काय पहिल्यांदा होतं याच्यातलंही बातमी? असं काय नाही की बाबा पेपर फुटलाय तर पहिल्यांदा फुटला, इतक्या वर्ष अनेकदा फुटला.
पण ज्यांनी फोडला ते फुटले नाही अजून, म्हणून सारखे फुटतात पेपर. ज्या प्रकारचा एक कसं आहे तुमचा शासन म्हणून एक जो वचक असायला पाहिजे, वचक राहत नाही. थोडीशी बरोबर. नमस्कार, मी अतुल पाटील, सकाळचा रिपोर्टर. सुहास सर आदर्श गाव आपलं नाशिकचे गाव आहे. डॉक्टर शेखर बघा दिव्य महाराज. उर्दू दैनिक एशियन इस्माइल औरंगाबाद की अपडेट न्यूज. उत्तर औरंगाबाद समोसा. एमसीएन न्यूज चेक. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा बरोबर. सिद्धेश्वर फोर्ट स्मार्ट गोदावरी पेपर. कुठला? सिद्धेश्वर फोर्ट स्मार्ट गोदावरी. स्मार्ट गोदावरी. स्मार्ट गोदावरी. विस्तार होतं मीडियाचा. हा? दैनिक लोकरात्र. दैनिक औरंगाबाद टाइम्स, शेख जाकीर. मिर्झा अली, एडीएन न्यूज औरंगाबाद, लोकल न्यूज चॅनल. आदेश गावकरी, फोटोग्राफर. शेख राजा दैनिक भास्कर. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत. अमेय पाठक, लोकमत डिजिटल. सभी विकास और लोकमत. सतीश रेंगी, पुणे. अशोक कारके, जय महाराष्ट्र. सुशील राऊत, ईटीव्ही. सचिन बड़े, लोकशाही. मच्छिंद्र नागरे, दैनिक भास्कर. कुठला कॅन्डिडेट एबीपी माता. जीवन पाटील, टाइम्स. संतोष शेखर, जय महाराष्ट्र. मोहम्मद इरफान सामती, केंद्र. हुसैन नोबरा. हेमंत दैवल, सर मी राहुल गांधी यांची पुढारी. बाकीच्यांना वेगळे नियम आणि तुला वेगळा नियम नाही. बोला ना. तुम्ही सांगा ना, तुम्हीच म्हणजे 22 महिन्यानंतर आलात. फेब्रुवारी 2020 मध्ये तुमच्या आयडिया तुम्ही आधी स्पष्ट करा. तुम्ही हे कोरोनाच्या नंतर बाहेर पडायचं म्हणून नाही पडलात. निश्चित काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये प्लॅन आहे. तो प्लॅन तुम्ही व्यक्त करावा थोड्याशी. मी करोनाच्या नंतर बाहेर पडलो. आता काय आपल्या देशामध्ये निवडणुका या येतच राहतात, म्हणून तुम्ही काय निवडणुकीसाठी बाहेर पडलो असं काय प्रत्येक वेळेला बोलू नाही शकत ना. आणि आता फेब्रुवारीमध्ये काय म्हणू आपण त्याला, तारखेनुसार निवडणुका व्हायला इथे संभाजीनगरची पुढे गेलेली, वर्षभर पुढे गेली. आणि ज्यांच्या निवडणुका आहेत ज्यांची खात्री नाहीये की त्या होतील की नाही होतील, की त्या अजून 6-8 महिने पुढे जातील, की त्याच्यासाठी म्हणून बाबा हे ओबीसीचं नवीन प्रकरण सुरू केलंय की केंद्राने मोजायचे का राज्याने मोजायचे, आणि मग त्या मोजामोजीमध्ये तुमच्या सगळ्या आपलं निवडणूक आता पुढे ढकलायच्या, कारण पुढे सामोरं जाणार नाही असं. कारण ओबीसी समाजामध्ये आज अनेक ठिकाणी या संघटना सुरू झाल्या, पाट्याला सुरुवात झाली, आमच्याकडे मतं मागायला येऊ नका म्हणून. त्याच्यामुळे या सगळा जो गोंधळ घातला गेला यांची हिंमत नाही परत त्यांच्याकडे जायची. काहीतरी कारण काढून हे निवडणुका पुढे ढकलतील माहित नाही. आता हे निवडणुका पुढे ढकलतील का वेळेवर घेतील याची कुठचीच खात्री नसताना जर समजा मी बाहेर पडलो असेल आणि जर समजा मी माझ्या पक्षातल्या लोकांशी बोलत असेल तर त्यालाही काहीतरी बघायचं कुठच्या अर्थानेच बाहेर पडले. आणि अर्थ असणारच आहे ना. तुम्ही पण आज इथे माझ्याकडे आलात ते कुठच्या तरी अर्थानेच आलात ना. शेवटी राजकीय पक्ष आहे, राजकीय पक्षामध्ये मी ज्याला बाहेर पडणार त्याला काही ना काहीतरी अर्थ असणारच.
आता तुम्ही सांगाल की तुमची स्ट्रॅटेजी काय आहे? मी तुम्हाला सांगू मला नाशिकला विचारलं तुमची स्ट्रॅटेजी काय, स्ट्रॅटेजी सांगायची. दोन प्रकारच्या स्ट्रॅटेजी असतात, काय हिडन स्ट्रॅटेजी असते ती नका सांगू. स्ट्रॅटेजी मीडियाला सांगण्यासाठी स्ट्रॅटेजी ही हिडनच असते. उघड कुठची स्ट्रॅटेजी अशी असते का ही आमची स्ट्रॅटेजी. हो म्हणजे जागा लढणे हे अलायन्स कसं आहे या सगळ्या गोष्टी अजून तुमच्याशी बोलण्या इतपत अजून आमचं काम झालेलं नाही. मग तेच काम चालू असं समजायचं का? सगळ्यांचंच चालू असतं आणि ते काय आज चालू असलेला भाग नसतो. बदल होत असतात, अनेक काही घटना घडत असतात, काही घटनांमध्ये अजून काही बदल घडत असतात. सो ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस तर प्रत्येक जण त्यातनं जातच असतो, प्रत्येक जण चाचपणी करत असतो. काय विचारू का? संघटनात्मक बांधणी आणि येत्या काळात संघटनेमध्ये नवे काही बदल किंवा नवे धोरणं घेऊन तुम्ही येणार आहात, त्या नव्या नियुक्त्या किंवा नवं पद आजच नव्या नियुक्त्या केल्या आहेत. नवीन जिल्हाध्यक्ष संभाजीनगरच्या जिल्ह्यासाठी म्हणून नवीन जिल्हाध्यक्ष नेमले गेलेले आहेत. शहर संघटक नेमले गेलेले आहेत. 3 शहर अध्यक्ष नवीन नेमले गेलेले आहेत. महानगर अध्यक्ष नेमले गेले. त्याच्यानंतर काही उपाध्यक्ष नेमले गेलेले आहेत. हे आज आत्ताच्या मेळाव्यामध्ये आत्ताही घडले. तर ते कोण आहेत ते यादी देतील तुम्हाला. परंतु होतंय कसं या सगळ्याच्यामध्ये मी काल नाशिकला थोडंसं ओझरतो मी हा विषय बोललो. परंतु आपण मूळ विषय ठेवतोय बाजूला आणि आपण नको त्या सगळ्या विषयांमध्ये आपण सगळं प्रकरण फिरवलं जातं. आणि शेवटी तुम्हाला जे काय फीड येतं त्याप्रमाणे तुम्ही छापता किंवा तुम्ही जे दाखवता. परंतु शेवटी तुमचाही वापरच केला जातो या सगळ्या लोकांकडनं. तुम्ही ती गोष्ट दाखवता त्याच्या आता उदाहरणार्थ द्या कोणतं आर्यन खान प्रकरण किती दिवस चालू होतं, जवळपास 28 दिवस चालू होतं. ज्या दिवशी बाहेर पडला त्याच्यानंतर कोणी विचारलं पण नाही सध्या कसा आहे. तोपर्यंत जोरात सगळ्या गोष्टी सुरू होत्या. सुशांत सिंग काय प्रकरण, त्याच्यानंतर तुमचं ते काय अंबानीच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला, त्याचं काय आलं पुढे माहित नाही. सो हे शेवटी तुमचाही हे कुठेतरी वापर करतायत आणि या वापरामधनं या सगळ्या गोष्टी घडतायत. गोड विषय राहतात बाजूला. परवा दिवशीची बातमी, परंतु त्याच्यामध्ये तुमच्या काही वरच्या वरिष्ठांना किती इंटरेस्ट होता मला माहिती नाही. परंतु ज्या लोकसभेमध्ये जी बातमी तिकडे ती दाखवली की 5 लाख व्यावसायिकांनी देश सोडला. 5 लाख ज्या वेळेला व्यावसायिक देश सोडतात त्यावेळेला नोकऱ्यांवरती त्याचा काय परिणाम होतो याच्यावरती आपल्याकडे चर्चा होत नाही. याच्यावरती आपल्याकडे बातम्या लावल्या जात नाहीत. आपल्याकडे 28 दिवस आर्यन खान चालतो. आपल्याकडे कोणतं तुमचा अनिल देशमुखांची काय अटक होते. त्याच्यानंतर तो कोण वाझे प्रकरण सुरू होतं. मग ती गाडी गेली कुठे, मग ती गाडी त्याच्या मागे सगळे जण लागतात. पण हे 5 लाख जण गेले कुठे याचा शोध घ्यावासा कोणालाही वाटत नाही. आज देशभरामध्ये असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, ज्यांच्याकडे मुलांची फीयांचे पैसे भरायला पैसे नाहीयेत. पगार काय तुमची फी भरायला पैसे नाहीयेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, अनेकांचे उद्योग बर्बाद झालेले आहेत, संपलेले आहेत. काय होते काही माहित नाहीये. इतकी अनिश्चितता सगळ्या गोष्टींची असताना आम्ही काय फिरवतोय, आम्ही या असलेले विषय फिरवतो. या अनिश्चिततेला जबाबदार कोण आहे? कशाला या अनिश्चिततेला जबाबदार कोण आहे? सगळेच जण आहेत. जसे राजकारणी आहेत तसे तुम्ही पण आहात. हे जे व्यावसायिक गेले तर हे केंद्राच्या धोरणामुळे गेले, कशामुळे गेले? पण मी सांगितलं ना, कालच सांगितलं ना की त्याच्यामध्ये नोटबंदी पासून ते या सगळ्या लॉकडाऊन पर्यंत सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यात. महाराष्ट्राची तब्येत खराब आहे कशी आहे असा प्रश्न तुम्ही विचारला. 3 डॉक्टर आहेत 3 पक्षाचे. तर तुमच्या दृष्टीने बरी आहे की काय? तपासायला एकच डॉक्टर लागतो. हो पण 3 डॉक्टर आहेत म्हणूनच प्रॉब्लेम.
मल्टी ऑर्गन फेल्युअर असणार. मल्टी ऑर्गन फेल्युअर हे तुमच्याकडून महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे. भाजपा यात मग्न आहे की आमचं 1 महिन्याने सरकार येईल, 2 महिन्याने सरकार येईल. यामध्ये महाराष्ट्राला तुमची गरज आहे असं तुम्हाला वाटत नाही का? कारण एक सक्षम व्यक्ती या 3ही सरकारला कुणी दिसत नाही अशी सध्याची स्थिती आहे. याबाबत तुम्ही काय विचार करताय का? आणि पुन्हा एकदा सक्षम पर्याय उभा करण्यासाठी तुम्ही बाहेर पडलो आणि आत्ताचे एकूण हे तिघांचं सरकार पाहता हे काही आता पडेल असं सरकार वाटत नाही. ठाकरे सरकार आल्यानंतर तुम्ही शॅडो मंत्रिमंडळाची घोषणा केली आणि ज्या पद्धतीने किरीट सोमय्या भाजपचे होत आहेत तसं मनसेचं शॅडो मंत्रिमंडळाचं काही कसं आहे, मला वैयक्तिक कुठचे घोटाळे बाहेर नाही काढायचे कोणाचे. घोटाळ्यांपेक्षा कोणाच्या मला घरामध्ये डोकवायचं नाही. महाराष्ट्रामध्ये मी गोष्ट लक्षात घ्या की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकटे किरीट सोमय्या हे पूर्वीपासून हेच करतायत. त्याची उत्तरं सापडत नाहीयेत त्या सगळ्या गोष्टींची. महाराष्ट्राला भेडसावणारे जे प्रश्न होते त्याच्यासाठी म्हणून आपण ती गोष्ट केली होती, पण त्याच वेळेला नेमका लॉकडाऊन लागला. मला आठवत असेल की ते अधिवेशन झालं आणि अधिवेशनानंतर लॉकडाऊन लागला. त्या लॉकडाऊन मध्ये आमच्या अनेक लोकांनी या करोनाच्या काळामध्ये प्रचंड काम केलं. परंतु ते प्रचंड काम हे सोशल मीडियावरच राहिलं आणि ज्यांच्यापर्यंत लोक पोहोचले आमचे त्यांना ही गोष्ट माहिती आहे. काल या पेपरफुटी आणि या सगळ्या गोष्टींवरनं तुम्ही एक खंत व्यक्त केली की लोक निवडणुका आल्या त्यावेळी ह्या गोष्टी लक्षात ठेवत नाही. मग येत्या काळात तुम्ही निवडणुकांना समोर जाताना या मुद्द्यांसह निवडणुकीसाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी देखील घेऊन म्हणजे बायहुक बायक्रूक पुढे जाणार का निवडणुकांसाठी? कसं आहे, या सगळ्याच्यामध्ये शेवटी राजकारणी समाज बिघडवतात का समाज राजकारण्यांना बिघडवतो असाच प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. जर निवडणुकीच्या जोड्यावरती मला अजूनही आठवतं की 98ची निवडणूक लोकसभेची कांद्याच्या भावावरती निवडणूक झाली लोकसभेची. कसं होतं, रोजच्या रोज प्रत्येक गोष्टीला आपण शिव्या घालायच्या. या संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये एवढे प्रश्न आहेत. तो पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न असतील. पण निवडणुकीच्या वेळेला ज्या वेळेला या सर्व गोष्टींचा जर विसर पडत असेल तर मला असं वाटतं की मग तुम्ही हेच भोगा. तुम्हाला सांगायचं म्हणजे मी नाशिकचं उदाहरण देईन मी तुम्हाला. नाशिकचे आजही तिथले पत्रकारही तेच सांगतात, तिकडची लोक तेच सांगतात आज की आमच्या काळामध्ये जे नाशिकमध्ये काम झालं ते त्याच्या आधी कधी झालं नव्हतं आणि दुसऱ्या कोणाकडनं तशा प्रकारचं काम पुढे होईल असंही वाटत नाही. म्हणजे तिकडे जवळपास आम्ही नाशिकच्या पाण्याचा प्रश्न पुढच्या 50 वर्षासाठी सोडून टाकला. आता महानगरपालिकेमधला एखादा पक्ष 50 वर्षाचा एखाद्या शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवतो. तिथे अनेक नवीन उपक्रम ज्यावेळेला त्या शहरामध्ये येतात, अनेक गोष्टी होतात. म्हणजे तिकडच्या तर पत्रकारांनी आता गेले अनेक पावसाळे गेले, अनेक पावसाळ्यामध्ये अनेक शहरांमध्ये खड्डे झाले. खड्ड्यांची फुटेज तुम्ही सगळेजण घेतात. त्यांना ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला त्यांनी त्या सगळ्या तुमच्या इनपुट एडिटर त्यांना सांगितलं की इथे खड्डे नाही आहेत. आता जर रस्त्यामध्ये खड्डे नसतील ही चांगली गोष्ट नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी करून पण जर समजा निवडणुकीच्या वेळेला वेगळ्याच विचारांवरती जर समजा आपण मतदान करणार असू तर कोण तुमच्यासाठी चांगलं काम करेल असा पण प्रश्न पडतो ना. जर समजा कामावरती जर मतदान होणार नसेल तर मग समज असा व्हायला लागतो की बाबा एका कामावरती मतदान करत नाही, बाकीच्या गोष्टींवरती करतात. मग कामं करायची कशाला, कशासाठी रस्ते सुधारून पाहिजे. त्या वेळेला शिव्या घालतील. निवडणुकीच्या वेळेला काहीतरी वेगळं सुरू केलं की वेगळ्या गोष्टींवरती मतदान करतील. लोकांनी या गोष्टींचा राग जोपर्यंत व्यक्त होत नाही मतपेटीत तोपर्यंत हे कोणीच सुधारणार नाही. निवडणुकीच्या तोंडावरती ह्या पक्षातून त्या पक्षात जायचं, त्या पक्षातून त्या पक्षात जायचं आणि जर का तो निवडून आला तर मग काय बांधिलकी नावाची काही गोष्टच राहील नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या काय किंवा देशातल्या काय सर्व समाजाने ह्या गोष्टींची एक
काय म्हणावं पण त्याला त्यांनी विचार करणं गरजेचं आहे की हे आपण सातत्याने ज्या गोष्टी करतोय चुकीच्या वेळेला आपण चुकीच्या लोकांना जे आपण मतदान करतोय ते थांबवलं पाहिजे. माझा जमा ते बाप दाखवापर्यंत शांत घाला ह्या लेवलला जोपर्यंत लोक येत नाही समाज येत नाही तोपर्यंत हे कोणी सुधारणार नाही. या सर्वांनी लोकांना गृहीत धरलेलं आहे की तेवढ्यापुरतं शिव्या घालतील निवडणुकीच्या वेळेला येतील जातील कुठे. पण असलंच राजकारण जिंकतंय आणि जो कोणी पण भिंतय म्हणजे शेवटी समाज आहे ना हो. लोक मतदानाला उतरतात ना. पण तुम्ही तुमच्यासारखे काही लोक जेव्हा वेगळा विचार मांडतात त्या माणसासोबत तो जात नाही आणि असलं जे तुम्ही सांगता म्हणजे मला फुकट घालवतात ना. नाही पण आता बरोबर की नाही. म्हणजे प्रश्न असा आहे की नंतर नका बोलू जाणार नाही तो भाग वेगळा. काय असं काही लोकांचं सुधारायचं वय निघून जातं काही लोकांचं फुकट द्यायचं वय निघून जातं. तसं आता माझं फुकट द्यायचं वय निघून जातं. सुधारायचं वय नाही पण गेले 20-25 वर्ष बघताय तुम्ही की गठबंधनचं युग आलेलं आहे युती आघाड्यांचं युग आहे. अशा स्थितीत आपण तसं विचार नाही करत ना. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही म्हणताय की मला लोक फुकट घालवताय तर त्याऐवजी मी असं म्हणतोय घ्या उद्याची राहील टाका नाही मला फुकट घालवतात एवढंच असतं. नाही माझं हे म्हणणं की गठबंधनचे सरकार येऊ लागलेली आहे आपण तसा विचार नाही करत. फ्लेक्झिबल राहाल का म्हणजे तुम्ही येत्या निवडणुकांमध्ये? कसं आहे पहिली गोष्ट तुम्ही आत्ता काय घडणार आहे किंवा निवडणुकीच्या वेळेला ऐन तोंडावरती काय घडणार आहे तुम्ही नाही सांगू शकत ना मी सांगू. परंतु प्रत्येक जण आपापला पक्ष मोठा करण्यासाठीच काम करतो. निवडणुकीच्या वेळेला बघू. पण आता ज्या पद्धतीनं 3 पक्षाचं सरकार एकत्रित आलेलं आहे आणि ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा सोबत राहण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेस इतर पक्षांना काय स्पेस भेटणार आहे कसं? नाही तत्पूर्वी मला म्हणायचं की निवडणूक नाही काय म्हणायचं सर मला हे म्हणायचं आहे की आता जे 3 पक्षाचं सरकार आहे हे अपेक्षित नव्हतं घडलं झालं. येणाऱ्या काळामध्ये आता हे 3 पक्ष सोबत पुढच्या निवडणुकीला सामोरे जातील अशी शक्यता आहे. मग इतर पक्षांनी का कसं स्पेस मिळणार आहे त्यांना जर हे 3 पक्ष एकत्रित उतरले सगळीकडे? तुम्हाला सांगतो नाही मला सांगायची काही गरज नाही पण आम्ही बघा आम्ही या क्षेत्रात आहोत ना. आम्ही या गोष्टींचा विचार करू. निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला दिसेल काही गोष्टी झाल्या तर दिसतील नाही झाल्या तर नाही दिसणार. नाही ऑप्शन्स सांगा ऑप्शन्स काय पण सिंगल पक्ष कसेच फेस करणार? ऑप्शन्स म्हणजे 3 पक्ष एकत्रित विषय आहे ना. तुम्ही मला ही गोष्ट नाही सांगू शकत ना. राज्य तुम्ही हे नका सांगा कोणाला टॅप करणार आहे त्यावेळेला करा. ऑप्शन्स काय काय तुमच्या समोर मलाच नाही सांगायचं. तुम्ही मला हे सांगू शकत. काढून घेणं आमचं काम आहे. पण मनसे फ्लेक्झिबल राहील ना या सगळ्या गोष्टी. मनसे फ्लेक्झिबल राहील ना. भाजपचा विजय झाला आणि महाविकास आघाडीची मतं फुटली. तुम्ही या विजयाकडे भाजपच्या महाविकास आघाडीची मतं फुटली. आज परिषदेचे निकाल आलेत 3 ठिकाणी 2 ठिकाणी तर हे होतं. भाजपचा विजय झाला आणि महाविकास आघाडीचा पराभव. राज्य सरकार एक दरवेळी आणखी प्रश्न विचारला जातो आणि आता पुन्हा निवडणुकी आली की जो एक चर्चा असतो औरंगाबाद की संभाजीनगर आणि आता नुकताच जिल्हा परिषदेमध्ये त्याचा ठराव घेतलाय संभाजीनगर आणि काँग्रेस राष्ट्रवादी याला विरोध करतोय आणि शिवसेनेची भूमिका आहे की संभाजीनगर करावं. तुम्ही कसं बघताय? मी ह्या विषयामध्ये आता तुमच्याशी काही बोलणार नाही. ज्या वेळेला मी जाहीर सभा घेईन त्या वेळेला मला जी काय परिस्थिती मांडली याच संभाजीनगरच्या मुद्द्यावर. आपण आता सचिन वाझेचा जो उल्लेख केलेला होता ते सचिन वाझे त्या अँटिलिया प्रकरणामध्ये सचिन वाझेने आता काही वेळापूर्वी असं सांगितलेलं आहे की अनिल देशमुखांना त्यांनी क्लीन चिट दिली आहे आणि अनिल देशमुखांनी कधी पैसे त्यांच्या स्टाफनी किंवा त्यांनी मागितलेच नाहीत असं सांगितलं. काय चाललंय मलाही नाही. काही दिवसापूर्वी दोघं भेटले होते ना. या प्रकरणात तुम्हाला काही समजलं तर मला सांगा. सर ते 10 दिवस वाजे दोघांची आता सर बघा, मला एक प्रश्न आहे. मी जो मुंबईमधल्या एका पत्रकार परिषदेमध्ये मी हा प्रश्न मांडला की सचिन वाझे हे मला असं वाटतं मी जर चुकत नसेल तर 6 महिने जेलमध्ये बरोबर आणि जवळपास 7-7.5 वर्ष ते पदावर नव्हते. बडतर्फच होतो. त्याच्यानंतर त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला गेला बरोबर आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्षांच्या अतिशय जवळची व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जायचे.
मुकेश अंबानी हे आताच्या मुख्यमंत्री शिवसेनेच्या कार्याध्यक्ष यांच्या अत्यंत जवळचे मित्र. आता एक जवळचा माणूस दुसऱ्या जवळच्या माणसाच्या घराच्या खाली जाऊन बॉम्ब लावतो. मला ह्याचा अर्थच अजूनपर्यंत लागला आणि त्याचं उत्तर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढची प्रकरणं काय आहे समजणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्याच वेळेला बोललो होतो की मूळ विषय राहील बाजूला, हे प्रकरण कुठेतरी भरकटत घेतील आणि मूळ विषयावरती कधी येणार नाही. विषय सुरू झाला खाली जिलेटिन ठेवल्यापासून ना त्या घराच्या. आपण सर्वजण इथे संभाजीनगरला असतात त्याच्यामुळे आपल्याला तिथली तो कुठचा रस्ता अल्टामाउंट रोडवरची तिकडची जर तुम्ही सिक्युरिटी पाहिली तर माणूस जर समजा दोनदा गेला तिथून तर विचार न होईल. इतकी कडक सिक्युरिटी आहे त्या सगळ्या भागात. अशा वेळेला एक माणूस तिथे जातो, तिथे गाडी लावतो, गाडी लावल्यानंतर मग परत येतो आणि मग एक परत चिठ्ठी ठेवतो आणि मग परत जातो. याची उत्तर काय? मी स्क्रिप्टेड आहे म्हणा. मला काही कळत नाही, याचं उत्तरच सापडत नाही. जर वाझेने तिथे गाडी ठेवली आहे, जर वाझे हा शिवसेनेचा माणूस म्हणून आहे, मुकेश अंबानी जर उद्धव ठाकरेंचे जवळचे मित्र आहे, तर वाझेने तिथे जाऊन गाडी का ठेवली? एक साधा सरळ प्रश्न आहे ना माझा. त्याचं उत्तर अजूनपर्यंत येत नाही. हे जे आता तुम्ही थोडी विचारलं मला, आता तुम्ही विचारलं हे तर 25,000 फुटावर विमान चाललं देशमुख मूळ विषय विमानाच्या टेक ऑफचा बोलतोय आणि कशासाठी टेक ऑफ मला समजतच नाही. त्यावेळेला तुम्ही माझ्याकडे फार मी तुम्हाला काही डिटेल देऊ शकत नाही, मी सांगू शकत नाही, सांगणार. परंतु मी असं वाक्य त्यावेळेलाही तेच होतं, आजही माझं तेच होतं की हे जिथून सुरू झालंय त्याचा जर समजा शोध लागला तर पुढे फटाक्याची माळ लागेल. परवा दिवसभर जे सुरू होतं मुस्लिम आरक्षणासाठी मोर्चा वगैरे, तिरंगा निवडणूक आल्या की त्याआधी कसे आरक्षणाचे मुद्दे उचलले जातात असं तुम्हाला वाटतं? कारण याआधी मुळात पहिले मी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आरक्षण हे कुठच्या गोष्टींसाठी आहे तर दोन गोष्टींसाठी प्रामुख्याने. एक शिक्षण तर दुसरं नोकरी. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तुम्ही तर बहुतेक शिक्षण संस्था या खाजगी होत चाललेल्या आणि महाराष्ट्रामधले बहुतेक उद्योग हे खाजगी उद्योग क्षेत्र होत चाललेले आहे, सरकारी उद्योग क्षेत्र राहिलेले नाही. केंद्रातले जे सरकारी उद्योग आहेत त्याचंही खाजगीकरण मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये खाजगी उद्योगांमध्ये आरक्षण नाही, खाजगी शाळांमध्ये आरक्षण नाही. मग ही आरक्षणाची जी मागण्या ज्या सगळ्या सुरू आहेत या कोणासाठी, कशासाठी आणि फक्त या मतांसाठी आहे, त्याच्या पलीकडे याला काही अर्थ नाही. आता या महानगरपालिकांच्या जवळपास निवडणुका आज आहेत. केंद्र सांगते राज्यांनी मोजावेत ओबीसी किती आहेत महाराष्ट्रामध्ये, राज्य सांगते ओबीसीची यादी आम्हाला केंद्राने द्यावी, तर केंद्राकडे यादी आहे तर केंद्र देत का नाहीये? आणि किती 430 कोटी 435 कोटी रुपये लागणार आहेत की महाराष्ट्रामधले किती ओबीसी आहेत हे मोजण्यासाठी. 435 कोटी म्हणजे साधारणपणे 2-3 तासाचा भ्रष्टाचार आहे त्यांचा. आता एवढे पैसे मिळू शकत नाहीत काय ना. हजारो कोटीची गोष्टी सांगायच्या, इतके 1000 कोटी याला घातले, इतके 1000 कोटी याला घातले, 100 कोटी रुपयाचं एवढं आम्ही केलं, तर 435 कोटी रुपयाने काय फरक पडणार? त्याच्यामध्ये ओबीसी समाज मोजून पण होईल. हे करायचंय की नाही करायचं या लोकांना, ह्याचं हे जे सगळं राजकारण करतायत ना की ह्याच्यामध्ये जेवढं जास्तीत जास्त जातींमध्ये फूट पाडता येईल तेवढी फूट पाडायची आहे. आणि जे उत्तर प्रदेश, बिहार आणि या सगळ्या भागामध्ये जे जातीची समीकरणं ज्या प्रकारे चालतात त्या प्रकारे यांना महाराष्ट्र बनवायचं आहे. इतका गरीब, इतका जातीने बजबजपुरी असलेला महाराष्ट्र मी इतक्या गेल्या कित्येक वर्षात पाहिलेलं नाही. पण विरोधी पक्षात कुठपर्यंत खोलवरती प्रकरण गेलेलं आहे?
हे जातीचं प्रकरण कुठपर्यंत गेलं, खोलवरती तुमच्यामध्ये पण आलं, हे पत्रकारांमध्ये आलं, हे कॉलेजमध्ये आलं, हे शाळांपर्यंत गेलं प्रकरण. आपला मित्र कोणत्या जातीचा असावा, आपली मैत्रीण कोणत्या जातीची असावी, इथपर्यंत घाण केला महाराष्ट्र. आणि कोणतरी काय म्हणू आपण त्याला, छोटी कुठची तरी माणसं अशी येऊन काहीतरी मध्येच काहीतरी सांगणार की ह्यांना आरक्षण दिलं पाहिजे याच्यावरती. ते कोणी आता कोण बोललं, MIM तिरंगा रॅली. ओळखी. तिरंगा रॅली काढली. माहिती नव्हतं कोणाला मुंबईत. हे कोणी सांगितलं मला माहिती नव्हतं? पत्रकारांनी. लोक तर सोडूनच द्या. मला मुंबईतल्या पत्रकारांनी सांगितलं त्यांना माहितीच नव्हतं की अशा प्रकारचा काही मोर्चा आहे. हे दोन्ही साईडनं होत आहे. महाविकास आघाडी सरकार म्हणजे सत्ताधारी असो की विरोधी पक्ष असो, तुमचं लक्ष मूळ विषयांकडनं दुसरीकडे वळवायचं एवढा उद्योग फक्त सध्या चालू आहे आपल्याकडे. याच्या पलीकडे काही चालू नाहीये. मला खरंच प्रश्न पडतो की या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही अनेकदा येता, भेटता, आपण अनेकदा अनेक विषय तुम्ही मांडत असता, बोलत असता, लिहित असता, दाखवत असता. लोकांनी या गोष्टी नीट याच्यात गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. काय मी त्या दिवशी माझ्या एका भाषणामध्ये मी सांगितलं, माझ्या एका मुलाखतीत पण सांगितलं होतं मी, नुसतं सुशिक्षित असून नाही चालत, सुज्ञ असायला पाहिजे. जर इतरांसारखा जर समजा घोळक्यामध्ये राहून जर समजा सुशिक्षित असतील, काय उपयोग? त्याच्यामध्ये सुज्ञपणा जर नसेल, काय उपयोग त्याचा? आता निवडणुका झाल्या पाहिजे का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या? आता निवडणुका झाल्या पाहिजेत का? ह्याला काय लॉजिक आहे? वेळेनुसार व्हायला पाहिजे. महाराष्ट्रात एवढे सगळे प्रश्न आहेत, पण नवीन युनिकॉर्न सर तुम्ही म्हणताय की लोकांची लोकांची मानसिकता बदलली जाते या गोष्टी राजकारणामध्ये. आता काल जे नरेंद्र मोदी यांचे हे सगळ्या गोष्टी झाल्या, दिवसभर रात्र होते, काशी विश्वनाथ तिथं, तर याच्यामध्ये एक हिंदुत्वाची लाट भारतामध्ये काल जवळपास 8-10 तास दिसली. मग ह्याच गोष्टी लोकांच्या मतदारांना प्रभावित करतात. मला अजून काही लाट दिसत नाही. भावना आहे. तुम्हाला गोष्ट सांगतो, ज्या वेळेला बाबरीचा ढाचा ज्यावेळेला पडला ना, त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये राग होता. रागाचं परिवर्तन हे मतांमध्ये झालं. पण ज्या वेळेला राम मंदिर ज्या वेळेला बांधलं जातंय त्यावेळेला लोकांना आनंद आहे. आता आनंदाचं परिवर्तन हे किती मतात होते मला माहित नाही. गैरहजर एसटी कर्मचारी जे आहेत त्यांच्यावरती सतत निलंबनाची कारवाई होताना पाहायला मिळते, मात्र चर्चा काही होत नाही. किंवा मेस्मा लावायचं सरकारने सांगितलं, पण तो पण आणखी त्याचा वापर केला गेला. मी कालच म्हटलं ना, 1 लाख कर्मचारी आहेत, अंगावर आलं तर काय करेल सरकार? त्यांना समजून घेणार आहोत की नाही आपण? 4-4 महिने पगार द्यायचे नाही त्यांना. ऐन दिवाळीमध्ये तुम्ही पगार देत नाही का? बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळ्या सुरू आहेत ना ह्यांच्या. ज्यावेळेला एसटीचा विषय येतो, इतकी जुनी एक संस्था आहे आपली, 1960 सालातली संस्था आहे, ती प्रॉफिटमध्ये येऊ शकत नाही. तुम्हाला त्याच्यामधला भ्रष्टाचार थांबला. तुम्हाला आठवत असेल तर मी 4-5 वर्षांपूर्वी एक व्यंगचित्रपट त्याच्यावरती केलं होतं. त्याच्यामधला भ्रष्टाचार जर समजा थांबला तर अनेकांचे फायदे होतील. त्याचा उपयोग एसटीला होईल. माझ्याकडे विरोधी पक्ष आले होते त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, तुम्ही प्रोफेशनल मॅनेजमेंट कंपनी ही एसटी साठी चालवली नाही, एसटी तरी चालवली. तुम्ही जर समजा अशा प्रकारची एखादी गोष्ट आली तर तुम्हाला कळेल आपोआप की भ्रष्टाचार कुठे होतं आणि कुठे थांबवलं पाहिजे ते. पण सगळ्यांनीच हात धुवून घ्यायचे ठरवले त्या एसटी मध्ये, तर राहणार कुठून गडबड? एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यावर काहीच बोलत नाही, फक्त पर्यटन मंत्री बोलत आहेत.
1 महिन्यापासून निश्चित आंदोलन चालू आहे. फक्त मुख्यमंत्री आजारी येतो तुमची पवार साहेबांबरोबर पण ह्या अनुषंगाने गोष्टी काही नाही. तुमची पवार साहेबांबरोबर पण चर्चा झाली या विषयावर. त्यामुळे महाराष्ट्र त्यांचं काय महाराष्ट्रालाही लागलं. पवार साहेबांबरोबर पण तुमची या विषयावरची चर्चा झाली. त्यांना ह्या सगळ्या प्रश्नांकडे बघताना काय तुमचं आणि त्यांच्या मतांमध्ये काय हे होतं? त्यांचं असं नक्की नाही